नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये भाग्य आणि आता ह्या प्राजक्ता दोघी घरी आलेल्या आहेत आणि घरी आल्यानंतर मात्र सगळ्यांचे चेहरे मात्र पडलेले दिसतात। त्यावरती मात्र आता लगेच आजी म्हणजे प्राजक्ता विचारते की काय झालं, तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेले का आहेत। त्यावरती आता म्हणजे आजी म्हणते की अगं काय सांगायचं, तर तृप्ती म्हणते की जे तोंड तुम्हाला देवाने दिलेलं आहे ना तर त्याच तोंडाने सांगा। आता चारुला तर रडत असते डोक्याला हात लावून, तेव्हा आता आजी लगेच तृप्तीला तोंड वाकडं करते आणि तिच्याकडे बघत म्हणते की ह्या चोंबडीसारखं तोंड जर दिलं असतं ना तर मन तरी मोकळं करता आलं असतं। मला इथेच झोप येत नाही, जमीनच टोचते, मला एसीच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला हेच पाहिजे म्हणून सारखी आपली पिसपीस करत असते। तेव्हा आता म्हणजे तृप्ती मात्र फार हसत असते, तिला फारच हसू येत असतं। आणि आता चारुलता सुद्धा आता तोंड दाबून हसत असते आणि त्यानंतर बाबांना सुद्धा खूप हसू येत असतात, कारण इतक्या वेळ तर सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसत असतात, परंतु आता एकसोबत सगळेजण हसायला सुरुवात करतात। तर प्राजक्ता आणि आता भाग्या एकमेकींकडे आश्चर्याने बघत असतात की नक्की यांना असं काय झालं असेल। आता तर खूपच चेहरे पडलेले होते आणि आता तर लगेच सगळेजण हसायला लागले, सगळेजण मोठमोठ्याने हसतात। तर भाग्य विचारते की काय झालं, तुमचं नक्की काय चाललं। तेव्हा आता भाग्य म्हणते की प्राजू बहुतेक यांना वेड लागलेला आहे, आता तर रडत होते आणि आता सगळेजण हसतात। तेव्हा सगळेजण मोठमोठ्याने हसत आहेत, सगळेजण हसत आहेत, कोणी काही सांगत नसतं। भाग्य विचारते की आई अगं काय झालेलं आहे, आणि बाबा वहिनी अगं तू तरी सांग। तेव्हा बाबा सुद्धा मोठमोठ्याने हसतात, डोळ्यात पाणी येतं तरी सुद्धा, आणि चारुलता सुद्धा, कुणाला काहीच कळत नसतं, सगळेजण फक्त हसत आहेत। त्यावरती आता भाग्या वहिनीला म्हणते की अगं आजी तुला इतकं बोलत आहे आणि तू हसत आहे। आता तृप्ती हसतेच आणि बाबा म्हणतात की अगं काय चारू, अगं 2 मिनिटं तरी हसायचं होतं ना। तेव्हा आता चारूला तर म्हणते की आई असं काही बोलली ना त्यामुळे जरा हसायलाच येत होतं, मला म्हणजे हसूच थांबत नव्हतं। तेव्हा आता आजी म्हणते की हो ना जरा जास्तच झालेलं आहे। तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणते की जास्त काय, खूपच जास्त झालेलं आहे, पण काही हरकत नाही, आम्हाला सवय झालेली आहे त्या सगळ्याची। त्यावरती आता भाग्य हे सर्व काही बघते आणि म्हणते की 1 मिनिट, म्हणजे तुम्ही सगळेजण ऍक्टिंग करत होतात तर बाबा म्हणतात की हो, तर तुला काय वाटतं की तुला एकटीलाच ऍक्टिंग करता येते। तेव्हा मात्र आता बाबा हे उठतात, तर भाग्य म्हणते की बाबा म्हणतात की मला आता आधाराची गरज नाही, एकदम असा ठणठणीत बरा झालो। तेव्हा आता भाग्य आणि प्राजक्ता मामाला इतकं खुश बघून खूप खुश होतात। भाग्य म्हणते की वा जादूच झालेली आहे। तर त्यावरती मात्र आता बाबा म्हणतात की जादू नाही तर बातमीच अशी मिळालेली आहे, त्यामुळे माझं दुखणं, माझं आजारपण असं सगळं काही कुठल्या कुठे पळून गेलेलं आहे। तर त्यावरती प्राजक्ता म्हणते की अरे वा, परंतु मामा अरे बातमी तर काय आहे ते तरी सांग। तेवढ्यात मात्र आता तृप्ती म्हणते की तुझ्या लग्नाची। ऐकून प्राजक्ता आणि भाग्य एकदम शॉक होतात। प्राजक्ता म्हणते की काय बोलतात, आणि प्राजक्ता वहिनीला विचारते की वहिनी तू काय म्हणालीस। तेव्हा लगेच आता ही तृप्ती म्हणते की हे बघ प्राजू, अगं काय गंमत केली। त्यावरती मात्र आता बाबा म्हणतात की ठीक आहे, बातमी अशी आहे की मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर मात्र जो काही चेक आहे तर ते बाबा दाखवतात आणि तो चेक बघून मात्र आता भाग्य तो चेक वाचते आणि म्हणते की बाबा काय 5 लाख रुपये कुणाकडून घेतले तुम्ही। तेव्हा आता बाबा म्हणतात की अगं हे बघ कुणाकडून घेतले नाही तर ते माझ्या हक्काचे आहेत, माझ्या आयुष्याचे कमाईचे। तेव्हा आता सगळेजण खूप खुश होत टाळ्या वाजवतात। तेव्हा आता भाग्य म्हणते की म्हणजे काय, तर लगेच आता हे बाबा म्हणतात म्हणजे तुम्हाला काय वाटलं। आता प्राजक्ता सुद्धा विचारते की मामा हे सर्व काय आहे। त्यावरती आता बाबा म्हणतात की म्हणजे तुम्हाला काय वाटलं। तेव्हा आता अगं मला एक अटॅक येऊन गेला आणि आता मात्र मी असंच घरी बसून राहील का, काही काम करणार नाही असं तुम्हाला वाटलं का। परंतु हे बघा आता मात्र मला हे पैसे ॲडव्हान्स मिळालेले आहे आणि म्हणजे मला पुस्तक लिहिण्याचा एक प्रस्ताव मिळालेला आहे। म्हणजे हे बघा आता मी जरी काही काम करू शकलो नाही तरी सुद्धा मात्र इतकी मोठी ऑफर मला आलेली आहे। तेव्हा मात्र आता हे ऐकून प्राजक्ताला फारच आनंद होतो। प्राजक्ता म्हणते की काय बोलतात खरंच। त्यावरती मात्र आता लगेच बाबा म्हणतात की हो मला एक आता ऑफर मिळालेली आहे पुस्तक लिहिण्याची, म्हणजे आयुर्वेदावर जे काही पुस्तक मला लिहायचं आहे तर ती ऑफर। उद्या जातो आणि हा चेक मी वटून येतो। तेव्हा आता भाग्य आणि प्राजक्ता दोघे खूप खुश होतात आणि म्हणतात की बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स। दोघी आता बाबांना घट्ट मिठी मारतात। बाबा खुश होत थँक्यू असं दोघींनाही म्हणतात। त्यानंतर आता बाबा म्हणतात की चला हे जे काही पैसे आणलेले आहेत ना तर ते जे काही गुंड आहेत ना नराभाई, त्याला हे सगळे काही अगदी पैसे देऊन टाकतो। सगळेजण आता पुन्हा एकदा आपण आपल्या घरामध्ये लवकरात लवकर जाऊ। तेव्हा आता तृप्ती मनात म्हणते की 5 लाखाने काय होणार आहे, डोंबलं, आणि ठीक आहे तात्पुरते तर बरे आहे, कारण मात्र घरामध्ये तरी जाऊन बसता येईल। त्यानंतर प्राजक्ता विचारते की परंतु मामा अरे तुला पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळाली कशी। त्यावरती आता बाबा म्हणतात की मी त्यांच्याकडे गेलो नाही तर त्यांचा मला फोन आला होता
म्हणजे हे बघ माझे काढे आणि जे काही चूर्ण वगैरे आहे तर ते किती परिणामकारक आहे ही माहिती त्यांच्याकडे पोहोचली होती. सगळं त्यांनी तपासून पाहिलं. शिवाय मात्र पंचक्रोशीत मात्र त्यांनी चौकशी सुद्धा केली आणि त्यांनी आता इकडे सगळीकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की वैद्यभाऊ मात्र आता या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध मात्र आयुर्वेदाचार्य आहेत आणि पुस्तक रूपाने मात्र आता ही जी काही माहिती आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून आनंदाने मी ही ऑफर स्वीकारलेली आहे. त्यावरती आता आजी खुश होत देवाला हात जोडते आणि म्हणते की देवच पावला असं म्हणायचं. आणि आता मात्र खुश होत म्हणते की उद्या सगळेजण तुम्ही तुमच्या घरी नक्की जाताल. त्यावरती आता लगेच बाबा खुश होत म्हणतात की हो सासूबाई. आता आजी म्हणते की जावई बापू इतका वेळ ही बातमी पोटामध्ये ठेवायला सांगितली होती आणि माझं तर पोटच दुखायला लागलं. आता सगळेजण पुन्हा हसायला सुरुवात करतात. सगळ्यांना एक प्रकारचा वेगळाच आनंद झालेला असतो. त्यानंतर आजी आता खुश म्हणते की चला तर आता सगळ्यांनी तोंड गोड करायचं. आजी सगळ्यांना आता मस्त साखर देते. सगळेजण खूप खुश होऊन आता गोड तोंड करतात. तृप्तीला म्हणते की चोंबडे अगं घे बर का. मात्र आता आजीला टोमणाच मारत असते. त्यानंतर आता आजी रागाने प्राजक्ताच्या हातावर सुद्धा साखर देते आणि म्हणते की धर तुला सुद्धा. तेव्हा प्राजक्ता बिचारी खुश होत आता साखर खाते कारण ती आजीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आजी मात्र कायमच तिला रागवत असते. त्यानंतर सगळेजण पुन्हा इतके खुश आहेत आणि खुशून हसत असतात. सगळ्यांना एक प्रकारचा आनंदच झालेला असतो. परंतु आता प्राजक्ता विचार करते. तिच्या मनात तर वेगळंच काहीतरी आता विचार येत असतात. पण ती मनात म्हणते की मामाला पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळालेली आहे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु या घटनेची वेळ आहे तर ती मला विचार करायला भाग पाडते. सगळं सुलक्षणा मॅडमने तर घडून आणलं नसेल ना. म्हणजे मामाला इतकी मोठी ऑफर मिळाली यामागे सुलक्षणाचाच काहीतरी हात असेल. जेव्हा मी घरून निघाले तेव्हा तर त्या खूपच चिडलेल्या होत्या. एवढी मदत करण्यासाठी त्या पुढे काय येत नाहीत. मग मी काय करू. एकदा सुलक्षणा मॅडमशी बोलून बघू का. त्यांना विचारू की हे सगळं त्यांनी केलेलं आहे का. एकदा मी त्यांच्याशी बोलू का. त्यानंतर मात्र ती लगेच आता सुलक्षणाला फोन करते आणि सुलक्षणाने फोन उचलल्यानंतर प्राजक्ता म्हणते की सॉरी मॅम परंतु आज जे काही घडलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला त्यानंतर कॉल केलेला आहे. मामाला पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळालेली आहे आणि लगेच 5 लाख रुपये ॲडव्हान्स सुद्धा मिळालेला आहे. तेव्हा हे ऐकून आता सुलक्षणा म्हणते की पुस्तक लिहिण्याची ऑफर आलेली आहे म्हणजे ही एक चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते की चांगली गोष्ट आहे परंतु ही जी ऑफर आहे तर ती तुम्हीच घडून आणली आहे का. नाही म्हणजे लगेच 5 लाख रुपये ॲडव्हान्स. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो 5 लाख रुपये आणि 20 लाख जर असते तर संशय आला असता कारण आजपर्यंत म्हणजे पुस्तक लिहिण्यासाठी इतकी मोठी रक्कम कोणीही देत नाही. त्यामुळे हे बघ प्राजक्ता अगं प्राजक्ता तुझे काही केलेलं आहे तर त्याने माझ्या मनाला जखम झालेली आहे. पण किती काही झालं तरी सुलक्षणा सूर्यवंशी आहे तर ती आपल्या माणसांना असं वारेवर सोडत नसते. आणि जे काही त्या 5 लाखाचं कर्ज आहे तर ते तुम्ही जे काही असेल तर ते फेडू शकतात आणि तुमच्या हक्काच्या घरामध्ये तुम्ही परत राहण्यासाठी जाऊ शकता. बाकी उरलेलं जे कर्ज आहे तर ते मीच फेडेल. तेव्हा हे ऐकून प्राजक्ता म्हणते की परंतु मॅम. तेव्हा सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता सगळ्यात अगोदर मात्र तुझं अभिनंदन. हक्काच्या घरामध्ये तुम्ही परत राहण्यासाठी जातात आणि हे बघ प्राजक्ता अजून तरी मी काय बोलू. मी तुला फक्त एवढंच सांगेल की जे काही झालेलं आहे त्याबद्दल मात्र तू तुझ्या मामांना काहीही सांगू नकोस. खरंच तू माणूस आहे तर तो खूप स्वाभिमानी आहे आणि जर त्यांना हे सर्व कळाले तर त्यांना नाही आवडणार. जे काही 5 लाख रुपये मिळालेले आहे हे त्या माणसाला दे आणि तुमचं घर सोडून घ्या. बाकीचे जे काही पैसे आहेत तर ते सगळे मी पेड करते. माझं मी बघून घेईल. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर प्राजक्ता म्हणते की 1 मिनिट. मी तुमच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी नकार दिलेला आणि तुम्ही जो काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता तो सुद्धा मी नाकारला. पण तरी सुद्धा मात्र तुम्ही माझ्यासाठी हे सर्व का करतात. त्यावरती आता सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता हे बघ सगळ्या गोष्टी फोनवरच बोलायला हवे आहेत का. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मॅम आहो पण. तर सुलक्षणा म्हणते की तू उद्या घरी ये. उद्या आपण सगळं काही आरामात बोलूयात आणि एक काम कर येताना मात्र तुझ्या बहिणीची भाग्यश्रीची पत्रिका सुद्धा बरोबर घेऊन ये. आणि गुड असे बोलून मात्र सुलक्षणा फोन ठेवते कारण ती भाग्याला आता आरवची बायको म्हणण्यासाठी तयार झालेली असते. आता प्राजक्ता एकदम शॉकच होते. ती विता फोन ठेवल्यानंतर विचार करते की भाग्याची पत्रिका म्हणजे सुलक्षणा मॅम ह्या आरव आणि भाग्या या दोघांच्या लग्नासाठी तयार आहेत का असा विचार मात्र आता प्राजक्ता करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ते एरेझाऱ्या मारत असते. तेवढ्यात कौस्तुभ तेथे येतो. कौस्तुभ विचारतो की काय झालं प्राजू. अगं तू इथे का थांबलीस. प्राजक्ता विचारते की दादा अरे तू कुठे होतास मी तुझीच वाट बघत होते. आता कौस्तुभ विचारतो की अगं तू माझी वाट का बघत होती काय झालं. प्राजक्ता म्हणते की अरे हे बघ सध्या तुला जॉब सुद्धा नाही आणि बघ ना तरी सुद्धा तू इतका वेळ बाहेर काय करतो.
तेव्हा आता कोचू म्हणतो की 1 मिनिट. अगं हे बघ प्राजू, तू शांत हो. अगं तू किती प्रश्न विचारशील, आता मी आलो. त्यावरती प्राजक्ता विचारते, अरे तू नक्की काय करतोस, काही नवीन सुरू आहे का, नवीन गोंधळ घालून ठेवणार आहेस का. तेवढ्यात आता कोचू म्हणतो की अगं असं काही नाही, आणि तुला खरं सांगू तर अगं मला घरी बसून खूप वैताग येतोय. आणि तृप्ती मात्र सतत मागे लागलेली असते की माहेरी चल, आणि त्यात म्हणजे तृप्ती आणि आजीची भांडणं आहे तर ती वेगळीच आहे. आणि खरं सांगायचं तर आजीचं घर आहे ना तर ते फार लहान आहे. अगं व्यवस्थित बसायला जागा सुद्धा नाही, आणि म्हणून मात्र मी आता. तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो ठीक आहे, ते समजू शकते, पण मला मात्र तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो की हो बोल ना, काय बोलायचं आहे ते. तेव्हा आता प्राजक्ता इकडे तिकडे पाहते आणि कौस्तुभला म्हणते की दादा हे बघ, सुलक्षणा मॅममुळे तू आता जेलमधून सुटलेला आहे. त्यात म्हणजे त्यांनी आपल्यावर आणखीन एक उपकार करून ठेवलेला आहे. तेव्हा कौस्तुभ विचारतो की आता मात्र त्यांनी काय केलेलं आहे. त्यावरती प्राजक्ता म्हणते, मामाला मात्र आता एका ठिकाणून मात्र आता पुस्तक लिहिण्याची ऑफर आलेली आहे, आणि 5 लाख रुपये चेक ऍडव्हान्स सुद्धा मिळालेला आहे. हे ऐकल्यानंतर आता कौस्तुभ म्हणतो की काय बोलतेस, 5 लाख रुपये. तेव्हा आता हे पैसे आहेत ना तर ते सगळं सुलक्षणा मॅडमने घडून आणलेलं आहे, असं प्राजक्ता आता त्याला सांगत असते. त्यावरती आता कौस्तुभ म्हणतो की ऑफर भेटलेली आहे ही तर चांगली गोष्ट आहे, पण 5 लाखामध्ये आपलं काय होणार आहे प्राजू. अगं ते नराभाईला 20 लाख रुपये द्यायचे आहे, विसरलीस का तू. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हो, आणि ते सुद्धा काम होऊन जाईल. तेव्हा कौस्तुभला काही कळत नसतं. तो विचारतो की काय झालं, म्हणजे नक्की तू काय म्हणतेस, उरलेले 15 लाख रुपये कुठून येणार आहे असं विचारतो. त्यावरती प्राजक्ता म्हणते की हे बघ, मी तुला जे काही सांगत आहे तर ते नीट ऐकून घे आणि प्लीज समजून घे. सुलक्षणा मॅडमने सांगितलेलं आहे की ते पैसे म्हणजे हे सगळे पैसे आहेत ना, 5 लाख रुपये, हे पैसे तू गुंडांना नेऊन द्यायचे. उरलेले जे काही 15 लाख रुपये आहे तर त्या स्वतः देणार आहेत. त्यावरती आता कौस्तुभ तर पूर्णपणे आता त्याला धक्काच बसलेला असतो. तो म्हणतो की अगं प्राजू, नक्की ह्या सुलक्षणा मॅडम आहेत तरी कोण, नक्की त्या कुठे राहतात ते मला सांग बरं, मी आता जातो आणि त्यांचे पाय धरतो. तेव्हा आता प्राजू म्हणते की अरे जरा शांत हो, मी तुला नीट सर्व काही सांगते ते ऐकून घे. म्हणजे तू मामाला असं दाखवायचं की त्या गुंडाकडून तू 5 लाख रुपये घेतले होते, म्हणजे मामाला असं वाटेल की त्यांनी आता आपलं घर आहे तर ते स्वतःच्या पैशातून 5 लाख रुपयातून सोडवलेलं आहे. आणि हे बघ डॅडा, अरे सुलक्षणा मॅडमला मात्र हे नकोय की त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे तू वहिनीला अजिबात सांगू नकोस, तिच्या मनात काही राहत नसतं. तेव्हा कौस्तुभ म्हणतो की तू वेडी आहेस का. अगं तिला जर ही बातमी सांगितली तर 5 मिनिटात ती पुण्यापासून मुंबईला पोहोचेल, त्यामुळे तिला तर अजिबात हे सांगायलाच नकोय. आता कौस्तुभ विचारतो की मला एक गोष्ट सांग प्राजू, मला एक कळत नाही, तू अशी काय जादू केलेली आहे त्या सुलक्षणा मॅमवर की त्या मात्र तुझ्यासाठी एवढं सर्व काही करतात. अगं बोल ना प्राजू. तेव्हा आता प्राजूला धक्का बसलेला असतो की कौस्तुभला आता हे सर्व कसं सांगायचं. प्राजक्ता सांगत नाही तर कौस्तुभ म्हणतो की ठीक आहे, नाही सांगायचं ना तुला, नको सांगू, मी आतमध्ये जातो. तेव्हा प्राजक्ता मनात विचार करते की सुलक्षणा मॅम हे सर्व का करत आहे, माझं आणि आलोक सरांचं अगदी लग्न व्हावं यासाठी, आणि त्या जे काही करत आहे तर ते नक्की काय म्हणायचं, एका आईचं आपल्या मुलावर असणारं प्रेम की आणखीन काय, माझं आयुष्य पणाला लावण्यासाठी त्यांचा चाललेला हा हट्टाहास नक्की काय असेल. तर इकडे सुलक्षणा मॅम आता आपल्या रूममध्ये झोपलेल्या आहेत, परंतु त्यांना झोप कसली येते. तेव्हा ते विचार करत असतात प्राजूच्या बोलण्याचा की आता जे काही प्राजक्ता आणि आलोक यांचं लग्न तुम्ही ठरवलेलं आहे सुलक्षणा मॅम, परंतु आता आमच्या लग्नाबरोबर म्हणजे माझी बहीण भाग्या आणि आरव सर यांचं सुद्धा तुम्ही लग्न केलं पाहिजे. त्यांचं लग्न तुम्हाला लावून द्यावंच लागेल. आरव सर आणि भाग्यश्रीचं लग्न जर होणार नसेल तर तुम्ही जो काही सौदा केलेला आहे तो मी मान्य करणार नाही, असं प्राजक्ताने स्पष्ट बजावलेलं असतं. याचाच ती आता विचार करत आहे. म्हणून मात्र आता सुलक्षणाला काही झोप लागत नसते. त्यानंतर आता आलोक किचन मध्ये काहीतरी कुटून चहा वगैरे करत असतो, आलं वगैरे, आणि तेवढ्यात तिथे सुलक्षणा मॅम येते आणि आलोक रागाने मात्र सुलक्षणाला म्हणतो की आता तू तोंड बघायला इथे थांबलेली आहेस का. तेव्हा सुलक्षणा म्हणते की काय बोलतोस. आलोक म्हणतो की मी इथे आहे म्हणूनच तू लांब थांबलेली आहे, म्हणूनच तुला म्हणतोय माझ्या आजूबाजूला येण्याची साठी नंतर काही टॉनची गरज नाही, आणि जर तुला काही हवं असेल तर तू घेऊ शकते, मी कारण नसताना काही चिडत नसतो. तेवढं सुलक्षणा आरवच्या जवळ येते आणि विचारते की काय करतोस. तेव्हा आलोक म्हणतो की मी जेवण बनवतो, खाणार का. आणि परत म्हणतो की कसं खाणार, कारण तुला फक्त माझा ओरडा खाण्याची सवय लागलेली आहे. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की अरे तसं नाही, परंतु मला झोप येत नव्हती म्हणून मला थोडंसं दूध प्यावंसं वाटलं, आणि तुला सुद्धा झोप येत नाही का असं विचारते. तेव्हा आलोक म्हणतो की तुला साधं सुद्धा हे दिसत नाही का, मला झोप येत नाही म्हणून मी काढा बनवतोय. सुलक्षणा विचारते की याने झोप येईल का. तेव्हा आलोक म्हणतो की हो येईल, पण तू सोडलेली माणुसकी परत नाही येणार. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की मी सुद्धा जरा ट्राय करते, पण ती मात्र आता दुसरं पातेलं घेते, ते गॅसवर ठेवते आणि विचारते की तू यामध्ये काय काय घातलेलं आहेस. जिरं, मध आणि आलं हेच ना. तेव्हा मात्र आता ती
ती घ्यायला जाते. आलोक थोडासा बाजूला होतो आणि बरोबर तिच्या समोर त्या सगळ्या काही वस्तू देतो आणि तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे प्राजू आणि भाग्य ह्या सुद्धा मात्र आता किचन मध्ये झोपण्याची तयारी करत असतात. भाग्य खुश म्हणते की अगं प्राजू, आजीच्या घरातील आपली आज शेवटची रात्र, उद्या आपण आपल्या घरामध्ये जाणार आहोत. मला खरंच एकदम भारी वाटतं. आपल्याला आपलं घर मिळालं आणि माझं ऑफिस मधील काम सुद्धा मस्त सुरू आहे आणि असं एक फिलिंग्स येत आहे की आता सगळं काही छान होणार आहे. मात्र आता प्राजक्ता खूप खुश आहे आणि तरी सुद्धा मात्र भाग्याला इतकं खुश बघून आता प्राजक्ता विचार करत आहे प्रत्येक गोष्टीचा, सुलोचनाच्या बोलण्याचा. कारण तिने जो काही प्रस्ताव मांडलेला असतो आरव सर आणि भाग्य या दोघांचं लग्न, त्यामुळे मात्र आता सुलोचना मॅम किती चिडलेल्या होत्या. हे सगळं घडलेला प्रकार त्यावेळेस मात्र आता हा प्राजक्ताला आठवतो. पण तरी सुद्धा मात्र सुलोचना मॅडम तयार झाले आणि उद्या येताना त्यांनी मला आता भाग्याची पत्रिका आणण्यासाठी सांगितलेलं आहे. हे विचारात ती पडलेली असताना भाग्य विचारते की काय झालं प्राजू, कसला विचार करते. आणि तेवढ्यात प्राजक्ता विचारते की हे बघ भाग्या, तू विचार असंच केलेला आहे की तुला लग्नच नाही करायचं का. भाग्य म्हणते की अगं मी काय बोलते, तू काय बोलते आणि अचानक मात्र तू असं लग्नाचा विषय का घेतलास. मुळात म्हणजे हा लग्नाचा विषय काढण्याची गरजच काय आहे. एकदा मी सांगितलं ना मला लग्न नाही करायचं म्हणून, त्यामुळे तू सुद्धा आता त्या आई आजी सारखं आणि आजी सारखं वागू नकोस. आईचं सुद्धा तेच सुरू असतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं लग्न 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 लग्न. म्हणून आता भाग्य ती म्हणजे चिडून झोपलेली असते. आता प्राजक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ती मात्र झोपते. प्राजू तिला पुन्हा उठवते आणि म्हणते की भाग्या अगं ऐक ना. तेव्हा आता भाग्य उठून बसते आणि म्हणते की काय आहे. हे बघ भाग्य, अगं आता बाबा किती दुःखात आहे तुला तर कळतं. मग इतके कठीण निर्णय घ्यायचे नसतात. त्यावेळेस मात्र आपण निर्णय घेत नसतो तर आपल्या भावना निर्णय घेत असतात. तेव्हा आता भाग्य विचारते की म्हणजे प्राजू, अगं ते निर्णय चुकीचे आहे असं कसं म्हणू शकते तू. त्यानंतर इकडे सुलोचना मॅम आलोकला आता जो काही काढा बनवायचा आहे तर त्याबद्दल विचारत असते की जिरं किती घालायचं आहे, आलं किती घालायचं आहे. तेव्हा मात्र आलोक आपल्या हाताने त्यामध्ये पाणी ओतून देतो आणि आता तो काढा बनवायला मस्त तो आता मदत करतो आणि तो सुलोचना मॅम कडे बघत असतो. मात्र आता सुलोचना मॅम त्याला म्हणत असते की आलोक हे बघ मला एक गोष्ट आठवते. जेव्हा तू लहान होता तेव्हा तुला खूप भूक लागली होती, तेव्हा तू आलं खाल्लं होतं आणि ते आलं तुला इतकं तिखट लागलं होतं. तेव्हा तू घरभर मात्र आता अगदी म्हणजे तिखट लागलं म्हणून म्हणजे फिरत होता, ओरडत होता, अगदी सगळीकडे पळत होता आणि तुला कसं शांत केलं हे माझं मला माहिती आहे. तेव्हा आलोक हे सर्व ऐकून म्हणतो की तोच तर फरक आहे. लहानपणी तुम्हाला शांत करायचीस आणि आता मात्र तुम्हाला चिडायला भाग पाडतेस. आणि तेवढ्यात मात्र तो काढा त्याचा बनून झालेला असतो कपामध्ये ओततो. एक कप मात्र आता सुलोचनाला देतो आणि म्हणतो की हे बघ कडू आहे परंतु आता कडू आहे म्हणून लगेच गोड खायला सुरुवात करू नये. कारण काही गोष्टी असे असतात की कडवटच चांगले असतात, जसं की आपलं नातं. आणि आलोक आपल्या रूम मध्ये तो काढा घेऊन निघून जातो. तेव्हा सुलोचना तो कप उचलते आणि गॅस बंद करते आणि म्हणते की आलोक हे बघ शांत हो. आपल्या मनात म्हणते की अरे आलोक तू आपल्या नात्याला कडवटपणा म्हणाला, पण आलोक आता मात्र तुझ्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी असणारी थोडी का होईना काळजी मात्र दिसली. असेल आपलं नातं कडवट परंतु ते नातं मात्र कधीतरी बदलेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्या अशा क्षणामध्ये मात्र मला तुझ्यातील माणूस दिसतो. तू किती चांगला मुलगा आहे, चांगला भाऊ आहेस आणि तू किती चांगला नवरा बनू शकतो हे मलाच माहिती आहे. माझी इच्छा आहे की एक दिवस मात्र हे प्राजक्ताला नक्की समजेल, नक्कीच. त्यानंतर इकडे प्राजक्ता मात्र आता भाग्याला विचारत आहे की मला फक्त तुला इतकंच विचारायचं आहे की तो जो काही निर्णय घेतलेला आहे तो रागात घेतलेला आहेस का. किंवा आता भाग्य म्हणते की हे बघ मला ना राग आणि नाही काही, कारण मला जो काही नकार मिळतो ना त्या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. तर प्राजू किती वेळेस मात्र आता त्याच रस्त्यावरून जायचं आहे की ज्या रस्त्यावर आपल्याला काटे टोचतात आणि का सतत मात्र त्या जखमा आपल्याला करून घ्यायच्या असतात. ती पुन्हा मात्र ती जखम भरण्याची वाट बघत बसायचं, अगदी लग्नच का करायचं बरं मग त्यासाठी. तेव्हा आता प्राजू हे बघ आयुष्यामध्ये असं कितीतरी गोष्टी आहेत की मात्र आता ज्यांच्याकडे लक्ष देता येत नाही. आपल्याकडे मुलगी मोठी झाली की लगेच तिच्या लग्नाच्या मागे लागतात आणि लग्न झाल्यानंतर आता मात्र बाळ आणि ती हे दोघंच त्याकडेच तिला लक्ष द्यायचं असतं. असं का असतं बरं. पण इतके दिवस शिक्षण घेतो, करिअर साठी नोकरी करतो, हे सगळं का आणि कशासाठी. सर्व लग्न करण्यासाठीच का. म्हणजे ऑफिसमध्ये असं कितीतरी बायका आहेत की त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे काय काय करण्याची, पण मात्र त्या चार भिंतीमध्ये अडकून पडलेल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं भयानक काहीतरी झालेलं आहे असं की त्यांना बघितलं तर खरंच मला भीती वाटते खरंच हे सर्व म्हणजे लग्न करण्याची. तेव्हा आता प्राजक्ता विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, एखादा चांगला मुलगा असेल आणि त्याने तुला होऊन प्रपोज जर केलं असेल तर, आणि तेव्हा तो मुलगा तुझ्यावर मनापासून प्रेम करत असेल तर मग, आणि किंवा तू मला एक गोष्ट सांग, मी जर तुझ्यासाठी चांगला एखादा मुलगा
पसंत केला तर तेव्हा तू त्याच्याशी लग्न करशील का? तेव्हा आता भाग्य मात्र ही प्राजक्ताकडे बघत असते. आता मात्र तिला खूप आनंद झालेला असतो, परंतु ती मात्र काही उत्तर देत नसते. त्यानंतर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सुलोचना ही आता सगुणाला म्हणत आहे, किती काही झालं तरी आता प्राजक्ताचा आपल्यावर विश्वास बसायला हवा. शेवटी किती काही झालं तरी जे ठरवलेलं आहे ना मी तेच व्हायला हवं. त्यानंतर मात्र आता ही प्राजक्ता सुलोचनाच्या घरी आलेली असते आणि सुलोचनाला म्हणते, तुम्ही मात्र मला भाग्याची पत्रिका घेऊन यायला सांगितलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आरव सर आणि भाग्यश्री यांचा लग्नासाठी तुमचा होकार आहे का? किंवा मात्र आता सुलोचना म्हणते की तुझी बहीण भाग्या ही एक चांगली मुलगी आहे आणि तिचं आणि आरवचं लग्न झालं तर मला चांगलंच आहे, आनंदच आहे. आणि तेवढ्यात आरव मात्र आपल्या मोबाईलला नेटवर्क मिळत नाही, म्हणून तो बाहेर नेटवर्क शोधत आपला मोबाईलवर धरत आलेला असतो आणि हे सगळं काही तो ऐकतो आणि तो प्राजक्ता आणि सुलोचनाकडे बघत असतो. आता प्राजक्ता सुलोचना यांना धक्काच बसलेला असतो. आरवने जे काही ऐकलेलं आहे ते ऐकून आता अंबिका सुद्धा तेथेच आहे. आता कुणाला नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.